रामकृष्ण हरी. पावसानं दिली उघाड. थोडं वाटू लागलं की काय होतंय काय नाही. शेतकऱ्याचं आता एवढा खर्च केला, एवढं महागाचं बी बियाणं घातलं आणि खालून जमिनीतून वरती कोंब येत होते बघ. पण आज गेले किती दिवस झाले उघडलंय आणि चांगल्या प्रकारे शेंगाही वाळल्यात, शेंगाचे ढिगही लागले, काडाची पण चांगल्या प्रकारे थप्पी लागली आणि थप्पड ते कापड टाकायला पुरत नाही बघा. कापड एका वर्षातच खलास होऊन जाते. त्याच्यामुळे हे 18 फुटे पत्र टाकलेले आहेत आणि पत्राखाली पण हे अतिशय सुरक्षित राहते बघा. ही जमीन आम्ही भिजूच दिली नाही एवढी. हा याच्यामध्ये ह्या फळामध्ये वाळवली शेंग आणि जमीन नाही भिजवली तर जमीन ही गरम राहते आणि वरचं ऊन ह्या दोन्हीच्या भापीनं अतिशय शेंग वाळती लवकरात लवकर. आपण काय करतो, भुईमुगाच्याच रानात फड करतो, असं नाही करायला पाहिजे. त्यामुळे आम्ही हा पडित्र जमिनीत फड केलेला आहे आणि ती जमीन पहिल्यापासून भिजूच दिली नाही, ती कापडाखाली झाक. असे भोत जर भरले ना तर म्हणजे कट्टे कमी लागतात आणि गाडीमध्ये नेण्यासाठी पण सुद्धा वाहनामध्ये टाकायला बी जास्त जागा गुतत नाही. त्याच्यामुळं ह्या असे कट्टे मिरचीवाल्याकडं तंबाखूवाल्याकडे मिळतात आणि याच्यामध्ये जवळपास 60-70 किलो माल बसतं एका.